मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि बऱ्याच जणींचे मला प्रश्न आले की ताई, मार्गशीर्ष महिन्यात आपण जो नारळ ठेवतो कलशावर, तर त्या नारळाचं काय करायचं आहे? आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे. तर आपण जो कलशावर नारळ ठेवतो, तर तो आपण देवीचं प्रतीक म्हणून ठेवलेला असतो आणि त्याचे देवीची प्रतीक म्हणून पूजाही करत असतो. त्यामुळे हा जो नारळ आहे कलशावरचा, तर तो नारळ चौथ्या गुरुवारी जेव्हा उद्यापन तुम्ही करणार आहात त्याच्यानंतर लगेच तो विसर्जन करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरात मांगल्य कलश पण असतो आणि तो जो मांगल्य कलश आहे, तर त्याच्यावरचा नारळसुद्धा तो विसर्जन करायचा असतो. तो कधीही तसाच ठेवायचा नाही. त्याच्यामुळे हे जे नारळ आहेत ते कधीही फोडून खायचे नाही आणि ते विसर्जन करायचे असतात. पण जेव्हा आपण एखाद्या पूजेमध्ये देवीची ओटी भरतो की नाही, तर त्या ओटीतसुद्धा आपण नारळ ठेवतो. तो जो नारळ आहे ओटीतला, तो तुम्ही फोडून खाल्ला तरी चालू शकतं. त्यामुळे हा जो नारळ आहे कलशावरचा, तो कायम तुम्ही विसर्जन करत जा.